नागपुरातील अजनी चौक परिसरातील प्रसिद्ध पुष्पम बार अँड रेस्टॉरंटमध्ये झालेल्या 51,800 रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश करत पोलिसांना आरोपीला जेरबंद करण्यात यश आले आहे। बारचे मालक प्रकाश देवचंद लारूकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता। बारचा मॅनेजर सुरेश बाबूराव वाढई याने गल्ल्यातील रोख रक्कम चोरून तिथून पळ काढला होता। घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या जाळ्याचा प्रभावी वापर करत त्याला अटक केली आहे। विशेष म्हणजे आरोपी सुरेश वाढई हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले असून यापूर्वीही त्याच्यावर नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्यात तसेच चंद्रपूर येथील रामनगर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। प्रकाश देवचंद लारूकर यांच्या अजनी चौक येथील पुष्पम बार अँड रेस्टॉरंटमधून तेथील मॅनेजर सुरेश बाबूराव वाढई याने बारमधील गल्ल्यातील 51,800 रुपये चोरी करून नेले होते। त्यानंतर तो फरार झाला होता। त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून 12/6/26 रोजी सुरेश वाढई याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर तो फरार असल्याने त्याच्या हालचाली व त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारावर तसेच त्याच्या गोपनीय बातमीदाराच्या आधारावर त्याचा शोध घेणे चालू होते। तर त्याचा शोध लागलेला आहे। सदर आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी पोलीस ठाणे नंदनवन येथे अपराध क्रमांक 246/26 तसेच पोलीस स्टेशन रामनगर जिल्हा चंद्रपूर येथे अपराध क्रमांक 10/12/25 अशा प्रमाणे 2 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर आरोपी अटक असून त्याच्याकडून अधिक तपास चालू आहे। तुमच्या वरिष्ठ अधिकारी आणि तुमच्या मार्गदर्शनात टीमने केली। माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी सर आणि अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रदेश माननीय श्री वनिता शाह मॅडम, पोलीस उपायुक्त झोन परिमंडळ 2 श्रीमती आनंद नासिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली पथक प्रमुख शुभम बकाल, योगेश चांबारे, अमोल लोणकर, शैलेश गोर, भुवनेश्वर मावळ, प्रीतम मोरे आणि ऋषभ निषेधकर, विकी बोहरे यांनी ही कारवाई केलेली आहे।